अल्फॉन्सोने जी चार्जशीट दाखल केली म्हणून त्यांच्या स्वतःच्या स्किलवर घरत साहेबांनी हे अंतिम निकालापर्यंत आणून पोहोचलं। त्यामुळे माध्यमांचं मी सगळ्यात पहिले आभार मानेन, कारण ज्यावेळी आम्ही ह्या रस्त्यावरती किंवा हायकोर्टवरती धडपडत होतो त्यावेळी आमच्याकडे कुणीही नव्हतं, कुणीही पोलीस अधिकारी कुणीही येत नव्हतं, फक्त कोर्ट होतं। आणि त्याला जोडीला माध्यमांनी ह्या बातम्या उचलल्या म्हणून सभागृहामध्ये झाल्या, आणि सभागृहामध्ये झाल्यामुळे नंतर ज्या तपासामधून अल्फॉन्सो मॅमची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली, त्यानंतर त्याची ऑर्डर झाली, त्यानंतर मॅडमनी तपास केला अल्फॉन्सो मॅमनी, आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी घरत साहेबांनी केली। त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि घरत साहेबांचे मी सतत आभार आहे। माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहे, तरीसुद्धा या वयामध्ये म्हणजे शुगर त्यांची एकदा कोम्यात जाणे इतपत हाय झाली होती, तरी त्यांनी हे सगळं मांडलं आणि आम्हाला तो आज एक समाधानाचा दिवस मिळाला आहे। 11 तारखेला या ठिकाणी शिक्षेची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे, काय मागणी करताय, काय शिक्षा झाली होती? नाही, शिक्षेची मागणी वकील साहेब करतील, पण जज साहेबांनी जो विषय घेतला की पुढे का घ्यायचा, तर ह्या लढ्यामध्ये माझ्याबरोबर माझी कन्या होती, जे पोलीस ऑफिसर मयत आहे त्यांची कन्या, ती ह्याची विक्टिम आहे, त्यांनी ऐकावं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कोर्टाचं म्हणणं आहे की मला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। आणि त्यांची म्हणजे मयतांची आई नाही आहे, त्यांचे वडील हे दोन आज नव्हते, ती वयोमानामुळे आणि शिक्षणामुळे आली नव्हती, ती हजर करावी, त्यांनी मागणी करावी। मी तर रोजच मागणी करतोय, कारण गेली मी 8 वर्ष या कोल्हापूर अप टू मुंबई या रस्त्यावरती आहे, आणि आज जो निकाल किंवा जो मिळाला आहे त्याचं सगळं श्रेय मॅडम आहेत, घरत साहेब आहेत, आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आहे म्हणजे आपण ही पारदर्शकपणे मी जे बोललो किंवा मी जे सांगितलं त्यामध्ये काही चुकीचं आहे असं समजून तुम्ही माध्यमांनी उचललं, त्यामुळं ह्यावरती प्रशासनावरती प्रेशर राहील, आणि प्रशासनानं ह्याला तपास अधिकारी आम्ही जे मागतो ते दिले, आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी हे दिवस आणले।